नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं रसिकाज रेसिपी मराठीमध्ये. चला तर आज बनवूया पुरणपोळी. तर बघा पुरणपोळी किती टम्म अशी फुगलेली आहे, तर काठोकाठ पुरण भरलेलं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, छोट्या छोट्या टिप्स दिलेल्या आहेत. तर पुरणपोळी ही पुरणपोळी अगदी तुम्ही नवीनच बनवत असाल तरीसुद्धा तुम्हाला ही परफेक्ट अशी पुरणपोळी बनवायला येणार आहे. चला तर इथं मी 1 वाटी चणा डाळ घेतलेली आहे, म्हणजे हरभऱ्याची डाळ 1 वाटी घ्यायची. तर तुम्ही याच प्रमाणात प्रमाण घेऊ शकता. तर इथं मी 1 वाटी हरभऱ्याची डाळ घेतली आहे. आता ही काय करायची, तर 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि एक 4 ते 5 तासांसाठी भिजत घालायची. तर भिजत का घालायची, तर लवकरात लवकर ही डाळ शिजावी म्हणून. तर बघा एकदम छान शिजते डाळ भिजवली की. त्याच्यामुळे हे मी 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि आता आपण ही भिजत ठेवूया एक 4 तासांसाठी. तर बघा इथं डाळ चांगली भिजलेली आहे. आता आपण काय करूया, हे बघू शकता इथं डाळ चांगली भिजलेली आहे. आता आपण ही कुकरला लावून एक 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तर बघा मी इथं कुकर घेतलेलं आहे आणि जे पाणी डाळीत होतं ते पण याच्यात घालायचं आहे. कारण की आपल्याला जी कटाची आमटी बनवायची आहे त्यासाठी हे पाणी लागेल. तर बघा ही डाळ आणि पाणी सगळंच घालून याच्यात थोडीशी हळद आणि थोडंसं तेल घालून आपल्याला ही डाळ शिजवून घ्यायची आहे. बघा मी सगळी डाळ घातलेली आहे पाण्यासकट. आणि त्याच्यात घालूयात थोडीशी हळद, म्हणजे एक पाव चमचा हळद आणि एक छोटा चमचा तेल. तर बघा तेल घातल्यामुळे काय होतं, तर एकदम डाळ मऊसूत शिजायला मदत होते. तर बघा इथं मी कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेणार आहे. आता आपण कणिक मळून घेऊया. तर बघा इथं मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतले आणि हे चांगलं चाळून घेणार आहे आणि त्याचबरोबर 1 वाटी मैदा पण असाच मी चाळून घेणार आहे. तर तुम्ही इथं फक्त गव्हाचं पीठ 2 वाटी वापरू शकता. तर 1 वाटी हरभरा डाळीसाठी 2 वाटी पीठ लागेल. तर इथं मी 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी मैदा घेतला आहे. तुम्ही इथं 2 वाटी गव्हाचं पीठसुद्धा घेऊ शकता. तर बघा इथं मी मैदासुद्धा चाळून घेतलेला आहे आणि इथं मी एक पाव चमचा हळद घालणार आहे. तर पुरणपोळीला रंग चांगला येण्यासाठी मी इथं हळद घातली आणि इथं चवीपुरतं मीठ घालायचं आहे कणिक मळताना. तर हे चांगलं असं मिक्स करून घेऊया आणि थोडं थोडं पाणी घालत आपल्याला याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर बघा हे जास्त घट्ट पण पीठ मळायचं नाही आहे. तर आपण जसं चपातीला मळतो त्याच्यापेक्षा थोडंसं पातळ मळायचं आहे. तर बघू शकता इथं मी थोडं थोडं पाणी घालत पीठ मळून घ्यायचं आहे. तर इथं बघा मी थोडं थोडं पाणी घालत चांगलं असं मऊसूत पीठ मळून घेणार आहे. तर इथं बघा पीठ मळून झालेलं आहे. तुम्ही बघू शकता हे अशा पद्धतीने पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे, मऊसूत गोळा बनवून घ्यायचा आहे आणि हे पण एक तासाभरासाठी आपल्याला ठेवायचं आहे, म्हणजे आपण पुरण बनवेपर्यंत हे ठेवायचं आहे. तर बघा इथं तोपर्यंत कुकरला 3 शिट्ट्या झाल्यात. आता डाळ बघूया, तर डाळ चांगली मऊसूत शिजलेली आहे. तर डाळ पहिल्यांदा काय करूया, ही गाळून घेऊया, म्हणजे पुरण जास्त पातळ होणार नाही. तर मी पुरणाच्या चाळणीवरतीच ही डाळ ओतून गाळून घेणार आहे, जेणेकरून याच्यातलं सगळं पाणी जाईल आणि फक्त आपल्याला ही डाळ पुरण बनवण्यासाठी घ्यायची आहे. आणि जर पाणी राहिलं तर ही पातळ होण्याची शक्यता असते. तर तुम्ही इथं बघू शकता एकदम अशी मऊ ही डाळ शिजलेली आहे. त्याच्यामुळे आपण काय करूया, आता ही अशी चांगली गाळून घेऊया. तर बघा डाळ गाळून घेतलेली आहे, ही एका पातेल्यात घ्यायची. आता आपल्याला काय करायचं, तर पुरण थोडंसं गरम करून घ्यायचं आहे त्याच्यासाठी. तर इथं बघा इथं मी एक सुंठेचा तुकडा आणि एक जायफळ घेतलेला आहे. तर हे मी थोडं थोडंसं खिसून हे पुरण बनवताना या डाळीत घालणार आहे. तर बघा हे थोडं थोडंसं घालायचं. जायफळ गोड पदार्थांत जायफळ घातल्यावर त्याची चव भारी लागते. त्याच्यामुळे आपण हे जायफळ आणि सुंठ खिसून घ्या. तुम्ही इथं वेलदोडेसुद्धा वापरू शकता. वेलदोडे पण कुटून चांगले बारीक पावडर करून याच्यात घालू शकता. तर बघा इथं मी जायफळ आणि सुंठ वापरलेली आहे. याच्यात मी 1 वाटी गूळसुद्धा घालणार आहे. तर तो मी बारीक असा चाकूनं कट केलेला आहे गूळ. तर बघा इथं मी चाकूनं कट केलेला हा गूळ घेतलेला आहे. आता हे चांगलं असं मिक्स करून घेऊया. तर बघा हे मिक्स करून घ्यायचं आणि हे आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. म्हणजे आपला पुरण असं परफेक्ट बनण्यासाठी हे थोडा वेळ असं गरम करायचं आहे आणि त्यासाठी मी आधी काय करणार, तर पोटॅटो मॅशरने हे थोडंसं मिश्रण बारीक करून घेणार आहे. म्हणजे जेणेकरून जितकं बारीक होईल तितकं आता आपण इथं बारीक करून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण पुरणाला गरम करून घेऊया. तर इथं बघा हे असं बऱ्यापैकी हे असं
बारीक होतं, म्हणजे 50% आपल्याला बारीक होतं. म्हणजे नंतर काय होईल तर आपल्याला पुरण वाटताना सोपं जाईल. याच्यासाठी आपण असं पोटॅटो मॅशरनं बारीक करून घेतलं. त्याच्यानंतर असं पुरणाला थोडा वेळ गरम करू दिलं आणि आता पुरणाच्या चाळणीवर मी हे घेऊन थोडं थोडं याचं पुरण बनवून घेणार आहे. तर बघा, एक पातेलं घेतलं पुरणाच्या चाळणीच्या आकाराचं आणि त्याच्यानंतर याच्यात हे थोडं थोडं जे आपण डाळ आणि गूळ गरम केलं होतं ते घेऊन आपण याचं पुरण बनवून घ्या. तर बघा, असं वाटीच्या साहाय्याने मी पुरण बनवून घेणार आहे. तुम्ही इथं पुरण यंत्राचा वापर करू शकता. त्याचबरोबर तुम्ही हे पुरण मिक्सरला सुद्धा बनवू शकता, ते सुद्धा एकदमच भारी होतं. तर बघा, अशा पद्धतीने हे मी पुरण चाळणीवरती गाळून घेणार आहे. तर बघा, अशा पद्धतीनं जर पुरण बनवलं तर जास्त काय वेळ लागत नाही, झटपट असं हे पुरण तयार होतं. तर इथं बघा, छानपैकी असं पुरण पडलेलं आहे. तर हे असं झटपट पुरण तयार होतं. एक 5च मिनिटात हे पुरण तयार झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकता, एकदम मऊसूत असं व्यवस्थित पुरण तयार झालेलं आहे. तर आता आपण काय करूया की पुरणपोळ्या बनवायला घेऊया. तर यासाठी जी मगाशी आपण कणिक भिजत घातली होती, त्यासाठी एक थोडंसं तेल हातावर घेऊन ह्याचा असा गोळे बनवून घेऊया. तर तुम्ही बघू शकता, ही चांगली अशी ताणली जाते कणिक, त्याच्यामुळे ही कणिक चांगली अशी भिजली आहे. आता आपण काय करूया, थोडासा तेलाचा हात लावून थोडं थोडं म्हणजे चपातीपेक्षा थोडासा बारीक गोळा घ्यायचा आणि आपल्याला अशी गुबगुबीत पुरणपोळी बनवायची आहे. त्यासाठी आपण पुरण आणि कणिक एकाच प्रमाणात घेणार आहोत. तर इथं बघा, हे मी थोडा वेळ असं चांगलं मळून घेतलं. आता इथं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पुरणपोळी लाटण्यासाठी. तर इथं तुम्ही बघू शकता, इथं मी गव्हाचं पीठ घेतलं. त्याच्यानंतर हा एक असा चपातीपेक्षा थोडासा लहान गोळा घेतलेला आहे कणकेचा आणि हा असा आपल्या अशा पद्धतीनं दोन्ही अंगठ्याने असं दाबून दाबून आपल्याला याची एक गोल वाटी बनवून घ्यायची आहे आणि या वाटीत आपल्याला पुरण घालायचं आहे. तर तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीनं हे असं चांगली व्यवस्थित वाटी बनवून घ्यायची, एकसारखी बनवून घ्यायची आणि त्याच्यानंतर आपण याच मापानं मी पुरण घेणार आहे. म्हणजे जेवढा मी गोळा घेतला त्याच मापानं मी तेवढंच पुरण घेणार आहे. तुम्ही इथं बघू शकता, एकसारख्या प्रमाणात करायचं आहे, म्हणजे काय होईल, एकदमच अशी पुरणपोळी गुबगुबीत आणि काठोकाठ पुरण जाईल अशी आपण बनवणार आहोत. तर बघा, असं पुरण आत दाबायचं आणि कणिक बाहेरून अशी आकार द्यायचा कणकेला. तर तुम्ही इथं बघू शकता, मी अशा दोन्ही बोटांच्या साहाय्याने असा आकार देते. अशा पद्धतीने ही गोळा बनवून घ्यायचा आहे आपल्याला. तर बघा, एकदम परफेक्ट असं हे लाटलं जातं. त्याचबरोबर हे काठोकाठ पुरण भरतं. तर बघा, अशा पद्धतीनं थोडंसं पीठ घ्यायचं. जर तुमच्या हाताला चिकटायला लागली कणिक तर हे पीठ घ्यायचं आणि त्याच्यानंतर हे असं जे वरती आलेलं पीठ होतं ते असं दाबून घ्यायचं. तर बघा, अशा पद्धतीनं असं आता मी असं दाब देते. असं केलं तर पुरण काठोकाठ जातं. आता काय करूया, हा आपल्याला गोळा पिठात बुडवायचा आहे. तर बघा, मी पिठात गोळा बुडवला आहे. आता काय करूया, तर हे लाटून घेऊया. तर बघा, हलक्या हाताने दाब देत देत हे लाटून घ्यायचे आणि तुम्हाला जर वाटलं की पोळपीठाला जर पोळी चिकटत आहे, तुम्ही खाली पीठ पसरवू शकता. त्याचबरोबर वरून सुद्धा पीठ लावलं तरीसुद्धा चालतं. तर बघा, ही अशी सहज पसरली जाते पोळी, जास्त काही दाब द्यायला लागत नाही. तर बघा, सहज सहज अशी पसरली जाते आणि पुरणसुद्धा काठोकाठ जातं जर अशा पद्धतीनं पुरणपोळी बनवली तर. जर तुम्ही पहिल्यांदा जरी पुरणपोळी बनवत असाल तरीसुद्धा ही परफेक्ट अशी पुरणपोळी बनणार आहे. तर बघा, मी थोडंसं पीठ घेतलं आहे, कारण की मला वाटत होतं की पोळपीठला ही पोळी चिकटेल त्याच्यामुळं. तर बघा, हे असं व्यवस्थित असं लाटून घेतलं. सगळ्या बाजूंनी एकसारखं लाटून घ्यायचं आहे, म्हणजे एकसारखी पोळी दिसते, म्हणजे कुठंतरी जाड कुठंतरी पातळ अशी दिसत नाही. तर एकसारखं असं लाटून घेतलं, तुम्ही बघू शकता. आता काय करायचं, आता तवा चांगला तापत ठेवायचा आहे, म्हणजे चांगला तापलेल्या तव्यावर पोळी लवकर भाजते चांगली. तर बघा, अशा पद्धतीने जशी आपण चपाती उचलतो तसंच आपल्याला ही पुरणपोळी उचलायची आहे. तर आता तवा चांगला तापलेला आहे, त्याच्यावरती थोडंसं तेल सोडून घेऊया. तर बघा, इथं मी अशा पद्धतीने थोडंसं तेल सोडलं आहे आणि याच्यावर आता पुरणपोळी टाकूया. तुम्ही बघू शकता, ही मी पुरणपोळी टाकलेली आहे. तर ह्याचा वरून थोडासा रंग बदलतो किंवा असं बुडबुडे आल्यासारखं दिसतं, तेव्हा आपण ही पुरणपोळी पलटवून घ्यायची आहे.
तर इथं तुम्ही बघू शकता थोडीशी वरून भाजलेली दिसत आहे. तर आता आपण ही पलटवून घेऊया आणि आता आपण याच्यावरती तेल लावूया म्हणजे आपली पोळी फुगण्यास मदत होईल. तर बघा इथं वरून असं बुडबुडे आलेले तुम्ही बघू शकता. तर पोळी आता फुगायला सुरू झाली आहे. तर एकदम अशी टम्म फुगते, त्याचबरोबर गुबगुबीत बनते आणि मऊसूद अशी पुरणपोळी आपली ही तयार होते. एकदमच परफेक्ट अशी ही पुरणपोळी तयार होती. तर तुम्ही बघू शकता ही पलटवून अजून एकदा घेऊया. तर बघा आता याच्यावरती आपण थोडंसं तेल पण घालणार आहोत आणि इथं तुम्ही तेलाऐवजी तुपाचा सुद्धा वापर करू शकता. मी इथं तेलाचा केलेला आहे आणि आता बघा पोळी फुगायला सुरू झालेली आहे. हे बघा कडून तेल घातल्यानंतर ही पोळी अशी चांगली फुगली जाते. तुम्ही बघतच असाल एकदम टम्म अशी फुगलेली ही पुरणपोळी आहे. अशी दोन्ही बाजूनी चांगली भाजून घ्यायची आणि त्याच्यानंतर काढून घ्यायची. तर बघा आता आपण ही पुरणपोळी काढून घ्या. दुसरी पण पुरणपोळी आपण अशाच पद्धतीनं बनवणार आहोत. पहिल्यांदा असा हा गोळा करून घ्यायचा, त्याच्यानंतर त्याच मापाचा हे पुरण बनवून घ्यायचं. अशा पद्धतीनं ही गोळा बनवून झाल्यानंतर अलगद अशी लाटून घ्यायची. तर बघा ही अशी एकदम झटपट अशी पुरणपोळी बनवू शकता. जर तुम्हाला पुरणपोळी बनवायचा कंटाळा येत असेल तर तुम्ही ही पद्धत नक्कीच वापरा आणि एकदमच परफेक्ट अशा पुरणपोळ्या बनवा, झटपट बनवा. तर बघा मस्तपैकी अशी ही पुरणपोळी फुगली जाते. त्याचबरोबर एकदमच टेस्टी अशी ही पुरणपोळी आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्कीच सांगा आणि या पुरणपोळ्या पण कशा वाटल्या त्या पण नक्कीच कमेंट करून सांगा. तुम्ही अशाच बनवता का ते पण सांगा. त्याचबरोबर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.